महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अत्यंत इंटरेस्टिंग सामना सुरू, पण हा सामना नेहमीसारखा मुख्यमंत्री विरोधक असा नाही. हा सामना आहे जेएनजीच्या मनात जागा मिळवण्याचा. एका बाजूला राहुल गांधी पुण्यात येतात, हजारो विद्यार्थिनींसमोर संवाद साधतात, पेपर फुटी, शिक्षण, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न उपस्थित करतात. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात जेएनजी सोबत संवाद साधतात. हजारो तरुणांची गर्दी जमते आणि भाजपाकडून तरुण मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती अधिक आक्रमक होताना दिसते. राहुल गांधीच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अडचणी मांडल्या. बोलो बोलो बोलो। तो हमारी मांग है कि हमें शिक्षा चाहिए और एमपीएससी पेपर फुटीच्या कथित प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यावर परिणाम होत असल्याची भावनिक व्यथा देखील समोर आली आणि त्यानंतर राजकीय प्रश्न निर्माण झाला. हा खरंच विद्यार्थ्यांचा आवाज आहे की 2029च्या राजकारणाची तयारी? आणि जर राहुल गांधी जेएनजीच्या आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलत असतील तर फडणवीस मागे का राहतील? म्हणूनच आता फक्त प्रश्न एवढाच नाही की राहुल गांधी बरोबर आहेत की देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत. खरा प्रश्न आहे दोघांपैकी कोण जेएनजीचा वास्तविक समस्यांना समजून घेतय आणि कोण फक्त जेएनजीच्या मतांकडे पाहतय. चला हा संपूर्ण खेळ समजून घेऊया. सर्वात आधी राहुल गांधीच्या पुणे कार्यक्रमाकडे पाहूया. 22 ऑगस्टला पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा फोकस विशेषतः तरुणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर होता. शिक्षण, रोजगार, पेपरफुटी स्पर्धा, परीक्षामधील अनियमितता, महिलांच्या सुरक्षतेचे मुद्दे चर्चेत आले. राहुल गांधींनी मंचावर भाषण देण्यापेक्षा विद्यार्थिनींशी संवाद साधण्याचा फॉर्मॅट निवडला आणि काही तरुणांना स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी व्यासपीठ दिला. एका तरुणीने पेपरफुटीमुळे करिअर आणि भवितव्याबद्दल निर्माण झालेली चिंता देखील सांगितली. ही फक्त एका राजकीय सभा नाही, कारण जेएनजीच्या मनात आज सर्वात मोठे प्रश्न कोणते आहेत? शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळणार नाही, स्पर्धा परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार नाही, आपण 2-3 वर्ष अभ्यास केल्यानंतर परीक्षा प्रक्रियेत गोंधळ झाला तर आपलं काय, मुलींना सुरक्षितता वातावरण मिळणार का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण किती मेहनत केली तरी सिस्टीम आपल्याला न्याय देईल का? राहुल गांधीचं राजकारण या भावनेला स्पर्श करतं. ते सांगतात की विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत आणि तरुणांच्या प्रश्नांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं पाहिजे. ऐकायला एक प्रभावी नक्कीच वाटेल. आपण थांबून एक कठीण प्रश्न विचारूया. राहुल गांधींचं बोलणं योग्य असलं तरी त्यांच्याकडे या समस्येचं प्रॅक्टिकल सोल्युशन आहे का? कारण राजकारणात समस्या ओळखणं तुलनेनं सोपं असतं, पण समस्या सोडवणं अत्यंत कठीण असतं. उदाहरण घ्या पेपरफुटीचं. राहुल गांधी म्हणतात पेपरफुटी थांबली पाहिजे. अगदी बरोबर आहे, पण पुढचा प्रश्न कोण विचारणार? पेपरफुटी थांबण्यासाठी परीक्षा यंत्रणेत कोणते बदल करणार? परीक्षा केंद्राची सिक्युरिटी कशी वाढवणार? प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते विद्यार्थ्याच्या हातात पोहोचेपर्यंत चेन किती सुरक्षित करणार? दोषी व्यक्ती सापडली तर किती दिवसात शिक्षा होणार? आणि सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांचं गेलेलं 1 वर्ष कोण परत देणार? कारण विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष म्हणजे फक्त 365 दिवस नाही. 1 वर्ष म्हणजे लाखो रुपये खर्च, घरांच्या अपेक्षा, मानसिक ताण आणि कधी कधी वयाची मर्यादा. म्हणून राहुल गांधीच्या प्रश्नांना महत्व आहे, पण त्यात प्रश्नांना पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन त्याची जोड देणं महत्वाचं आहे. आता दुसऱ्या बाजूला पाहूया. देवेंद्र फडणवीस 23 ऑगस्टला नागपुरात जेएनजी तरुणांशी संवाद साधला आणि 10,000हून अधिक तरुण उपस्थित असल्याचं वृत्त आहे. म्हणजे राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि लगेच फडणवीस नागपुरात जेएनजी सोबत संवाद साधतात. हा योगायोग आहे की पॉलिटिकल काउंटर स्ट्रॅटेजी आहे? याच काळात भाजपकडून जेएनजी पर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमावर भर दिला जात असल्याची वृत्त आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पॉकेट मनी असेल, अभ्यास केंद्राची संबंधित सुविधा, विद्यापीठाची संवाद, तरुणांशी एकत्रित करणाऱ्या उपक्रमाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच आता दोन्ही बाजूंना एक गोष्ट स्पष्टपणे समजली पाहिजे, जेएनजी महत्वाचा आहे. पण का? कारण जेएनजी हा फक्त सोशल मीडियावर रील्स बनवणारा वर्ग नाही. हा असा वर्ग आहे जो पुढच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर मतदार बनणार आहे, रोजगार बाजारात प्रवेश करणार आहे, स्टार्टअप सुरू करणार आहे, सरकारी नोकरीसाठी स्पर्धा करणार आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग बनणार आहे. त्यामुळे राजकारणाला जेएनजीकडे पाहावंच लागणार आहे. पण इथे खरी प्रॉब्लेम सुरू होते. राजकीय पक्षांना जेएनजीच्या समस्या हवेत की जेएनजीचा मत? हा फरक खूप महत्वाचा आहे. जर एखाद्या नेत्याला फक्त तरुणांची मतं हवी असतील तर तो रील्स बनवेल, मोठे कार्यक्रम करेल, तरुणांना स्टेजवर आणेल, सेलिब्रिटी आणेल, मोटिवेशनल भाषण करेल आणि सोशल मीडियावर कॅम्पेन चालवेल. पण जर त्याला खरंच तरुणांच्या समस्या सोडवायच्या असतील तर ती केवळ प्रश्न विचारेल, किती सरकारी पदं रिक्त आहेत, भरती किती दिवसात पूर्ण होणार,
परीक्षा प्रणालीचे टेक्नॉलॉजी कशी आणणार, कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी स्किल्स कशा मिळणार, ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांसारखं संधी कशी मिळणार आणि तरुणाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारची स्ट्रॅटेजी काय आहे. आता फडणवीसांच्या बाजूनेही एक महत्वाचा मुद्दा आहे. विकास, महाराष्ट्राला उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट आणि रोजगाराची गरज आहे. मेट्रो, महामार्ग, औद्योगिक प्रकल्प, लॉजिस्टिक टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट हे सगळ्या राज्याच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. फक्त सरकारी नोकऱ्या निर्माण करून महाराष्ट्राचा प्रश्न सुटणार नाही. प्रायव्हेट सेक्टर मजबूत झाला पाहिजे, उद्योग आले पाहिजे, स्टार्टअप इकोसिस्टीम वाढलं पाहिजे, टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. पण पुन्हा प्रश्न, या विकासाचा फायदा जेनजीला नेमका मिळणार कसा. समाज एखाद्या शहरात हजारो कोटीचा प्रकल्प आला, सरकारने उद्घाटन केले, मोठे बॅनर लावले, मीडिया कव्हरेज झाली, पण या प्रकल्पात स्थानिक तरुणांना किती नोकऱ्या मिळाल्या, त्यांना किती सॅलरी मिळाली, त्यासाठी आवश्यक ट्रेनिंग मिळालं का, हा प्रश्न विचारल्याशिवाय विकासाची कथा अपूर्ण आहे. कारण मोठा प्रकल्प म्हणजे आपोआप मोठा रोजगार नसतो. मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रत्येक घराचं उत्पन्न वाढणं नसतं आणि मोठी घोषणा म्हणजे प्रत्यक्षात बदल झालेला आहे असंही नसतं. म्हणून फडणवीसांच्या डेव्हलपमेंट मॉडेलला एक कठीण टेस्ट द्यावा लागेल. तो टेस्ट आहे जॉब्स. जेनजीला फक्त फ्लायओव्हर्स नको, त्याला फ्युचर हवं आहे. त्याला फक्त मेट्रो नको आहे, त्याला मोबिलिटी सोबत करिअर ऑपॉर्च्युनिटीज हवी आहे. त्याला फक्त इन्व्हेस्टमेंटचा आकडा नको, त्याला स्वतःच्या हातात सॅलरी हवी आहे. आणि इथे राहुल गांधीच्या नरॅटिव्ह आणि फडणवीसांचा नरॅटिव्ह एकमेकांपासून वेगळा दिसतो. राहुल गांधी म्हणतात व्यवस्थेला प्रश्न विचारा, सामाजिक न्यायाचा प्रश्न विचारा, विद्यार्थ्यांचा आवाज ऐका. फडणवीस म्हणतात विकास करा, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा, तरुणांशी संवाद साधा आणि राज्याला आर्थिकदृष्ट्या पुढे न्या. आता प्रश्न आहे जेनजीला यापैकी नेमकं काय हवंय. उत्तर आहे दोन्ही. कारण तुम्ही फक्त सोशल जस्टिस देऊन रोजगार निर्माण करू शकत नाही आणि तुम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून सामाजिक असमानता दूर करू शकत नाही. तुम्हाला दोन्हीची गरज आहे.